हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आपल्या सगळ्यांना काहीतरी करायची इच्छा असते, प्रत्येकाला. कोणालाही असं नाही वाटत आपण काही करू नये, नुसतं राहावं असं वाटत नाही. प्रत्येकाला मनात इच्छा असते, पण कृती घडत नाही. हे कशासाठी? काय आपल्याला थांबवते करण्यापासून? का आपण करू शकत नाही? मनात अगदी मोठे मोठे करतो. काही लोक मोठ्या गप्पा पण मारतात, मी अमुक करणार, अमुक बिझनेस चालू करणार, अमुक करणार, तमुक करणार, पण ऍक्च्युअली काही घडत नसते. काय कारण आहे? आपण ऍक्शन का घेत नाही? आपण तर काम का चालू करत नाही, किंवा तर का करत नाही? नुसतंच बोलत बसतो का? कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला तर करण्यापासून थांबवतात, ती क्रिया करायला आपण तयार नसतो. काही असू देत. घर बांधणार म्हणतो, नाही नुसतंच. अमुक गावाला जाणार, फिरायला जाणार, कधी घडत नाही. नुसतंच. तुमच्याही आजूबाजूला भरपूर लोक असतील, हो का नाही? मी मोठा बिल्डर होणार, अमुक होणार म्हणतात. ऍक्च्युअली नाही. म्हणजे त्यांची इच्छा असते पण करत नाही. कारण काय? ह्याला ते ना नुसतं तोंडानं म्हणतात, पण खरोखर आत मनात त्यांना कुठलेच ड्रीम्स नसतात, स्वप्न नसतात. मला हे करायचंच आहे असं स्वप्न, असं फायर नसते. मला पुढे जायचं आहे, मला मोठं व्हायचं आहे, हे त्यांना आतनं स्वप्न म्हणण्यापेक्षा मी त्याला फायर म्हणेन. तर फायर नसते त्यांच्या अंगात, म्हणून हे एक रिझन झालं. आता दुसरं, त्यांना क्लॅरिटी नसते. नुसतंच मी मोठा होणार, मी हे होणार, एवढंच. मोठं होणार म्हणजे काय? ह्याच क्लॅरिटी तरी काही नसते. तिसरं, त्यांचं आयुष्य का नाही शंकासुरासारखं आहे, शंकानी भरलेला आहे. अहो, मी तो धंदा टाकला, लाखाचे 1000 झाले, काय करू? लाखाचे 10 लाख होतील हा विचार करत नाही. लाखाचे 1000 झाले, काय करू? मी एकटा गेलो तिकडे, मला घर सापडलं नाही, काय करू? मी अमुक कोर्सला ऍडमिशन घेतली, मला तर पेललं नाही, की काय करू? असा प्रत्येक ह्याला त्यांचा विचार सुद्धा कसा डाऊटफुल, कायम डाऊटफुल. त्यामुळे ते डाऊटमुळे ते पुढे जाऊ शकत नाही. मला वाटतं पूर्वी पण मी तुम्हाला गाडीची गोष्ट सांगितली होती. सपोज माझ्याकडे एक सुंदर गाडी आहे आणि तुम्हाला ती खूप आवडतीये, तुमचं पण स्वप्न आहे एक दिवस ही गाडी मी चालवणार म्हणून. मी म्हणते मी 2 महिने गावाला चाललीये, मी काही गाडी नेणार नाही, तुम्ही हवी ते वापरा. पण एकच लक्षात ठेवा, ते गाडीचं गेअर कधी कधी लागते, कधी कधी लागत नाही. मग तुम्ही त्या गाडीला हात लावणार का? नाही, बिलकुल नाही. का? हा मी डाऊट, शंका तुमचे मनात सोडलेली आहे. त्यामुळे तुम्हाला कायम डाऊट असला की, म्हणून डाऊटफुल थॉमस म्हणून आहे बघा, बायबल तुम्ही वाचला असाल तर तुम्हाला माहित असेल. हे डाऊटफुल थॉमस कधी काही करत नाही आणि नुसतं विचार करत बसणं, ओव्हर थिंकिंग,
ओव्हर थिंकिंग करताना सुद्धा काय ते करतात माहिती आहे काय? नेगेटिव्ह जास्त करतात, पॉझिटिव्ह कमी आहे. तुम्ही थिंकिंग करत असाल तरी इफ पॉझिटिव्ह थिंग्स आर मोर, म्हणजे 80% तुमचं पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, ते इमिडिएटली गेटअप आणि चालू करा. तर काही असू देत, साधा चहाचा गाडा घालायचा असू देत, कुठलंही काम कमीपणाचं नाही, हे लक्षात ठेवा. डिग्निटी ऑफ लेबर. नुसतं आपण मोठ्या गप्पा मारतो, फॉरेनमध्ये असं, फॉरेनमध्ये तसं, आणि आपल्याकडे आपल्याला ती वेळ आली की आपण हे चहाचा गाडा मी कसं घालू, लोक काय म्हणतील, काय म्हणतील, आपले कष्टाचं मिळवून खायला काय आहे. माझं मत तर आहे. आता मला तुम्हाला काय वाटते मला माहित नाही, पण माझं मत तरी आहे. त्यामुळे 80% तुमचे पॉझिटिव्ह विचार असले त्या गोष्टीबद्दल कुठलाही, इमिडिएटली कामाला लागा. आणि पुढचं आळशीपणा. मी पूर्वी पण सांगितलेलं आहे, इवन एक सपरेट इंडिपेंडेंट ब्लॉग पण लेझीनेसवर बनवलेला आहे. आपले ह्या जगात सर्वात मोठा शत्रू असला तर तो हे आळशीपणा. आळशीपणा एवढा मोठा शत्रू ह्या जगात नाहीये, लक्षात ठेवा. त्यामुळे हे शत्रूला जवळ बाळगायचं का नाही, आळस सोडून टाकायचं. का तुम्ही वर जायचे प्रयत्न केलात की आळस तुम्हाला खाली खेचायचा प्रयत्न करतो. तो तुम्हाला काही काही नेगेटिव्ह विचार सांगेल, काही करेल, काही करून तुम्ही यशाचे वाटेवर जाऊ नये असं त्याला वाटते हे आळसाला, म्हणून तो तुम्हाला खाली खेचायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे काय करा, हे आळसाला आधी खाली खेचा आणि नंतर प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे पुढे ढकलायचं. काही आज काम करूया म्हटलं की नाही, उद्या करूया, उद्याचं परवा करूया. हे ह्युमन टेंडन्सी आहे हो. आळसाचाच हा एक प्रकार आहे. उद्या करू, परवा करू, पुढचे 1 तारखेपासून करू, सोमवारपासून करू. आता काही वर्ष संपतच आलं, नवीन वर्ष चालू झाल्यावर करूया, असं होते का नाही? हो, प्रत्येकाला होते असं. पण त्याच्यावर लगाम घालायला आपल्याला कळायला पाहिजे. अहो, आपण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. आपलं आयुष्य का नाही आपल्या हातात आहे, बाकी कोणाचेही हातात नाहीये. तुम्ही सक्सेसफुल आहात, लुजर आहात, हे सगळ्याला कारण आपण स्वतः आहोत, दुसरं कोणी नाहीये. हे लक्षात ठेवा तुम्ही. आपलं चांगलं व्हायला पाहिजे, ते आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. कोणी तुमचा हात धरून वर ओढून नेईल ह्याची वाट बघत बसू नका. कोणाची मदत मिळाली वेल अँड गुड, अदरवाईज वॉक अलोन, गो अलोन. आपलं काही हे संघर्ष आपल्याला करायचं आहे. हे बघा, आपण जन्माला येतो तेव्हा एकटंच येतो ना. आपण हे जग सोडून जातो तेव्हा पण एकटंच जात असतो. मग आपल्याला ह्या आयुष्याच्या लढाया असतील, चॅलेंजेस असतील, हे सगळं स्वतःला फेस करायचं आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि कोणाची वाट बघत बसू नका. जे काम करायचं आहे तर पटकन करायला चालू करा. आणि आपल्यातला एक मोठा रोग परत मी सांगत असते, अहो लोक काय म्हणतील. प्रत्येक आई वडील सुद्धा मुलांना म्हणतात, तू ह्याला ऍडमिशन घेतलं नाही, अमुक केलंस की लोक काय म्हणतील. अहो, म्हणणारी लोक म्हणत बसतात. लोकांचं कामच आहे म्हणणं. त्यामुळे आपण ह्याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही.
दुसऱ्याला कसं कमीपणा दाखवायचं हे आपले माणसांना अगदी अवगत आहे. त्यांचे बुडाखाली काय आहे हे बघत नाहीत. त्यामुळे लोक काय म्हणतात ह्याच्याकडे बिलकुल तुम्ही लक्ष देऊ नका आणि स्वतःची वाट स्वतः शोधा आणि पुढे जायला लागा. म्हणजे तुम्हाला कोणी थांबवणार नाही. आपल्याला ऍक्शन घेणे थांबवणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हाताच्या आहेत. हे लोक नाहीयेत कोणी. त्यामुळे हेतनं आपण वर पडूया आणि जे काही आपण ठरवले करायचं तर करूया आणि आनंदी आणि यशवंत होऊया. अच्छा, हॅव ए गुड डे.